रामकृष्ण हरी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. एका माझी विनंती आहे, धर्म टिकून ठेवायचा असेल, पाखंड्याचं खंडन, धर्माचं पालन जर करायचं असेल ना, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत 18 पगड जातीचे मावळे होते. एक एक मावळा राजांच्या स्वराज्यासाठी गेला, राजांच्या स्वराज्यासाठी प्राणपणाला लावले. एक एक मावळा राजांच्या सोबत असा होता दादा. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी विचार केला नाही हा या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे. कधीच कुठल्या गोष्टीचा विचार न करता राजांनी सगळ्या मावळ्यांना सोबत घेऊन उगा महाराष्ट्र घडलेला आहे. ऐका, या महाराष्ट्रावर एक संकट चालून आलेलं होतं. पन्हाळगड नावाचा गड आहे, फार सुंदर प्रसंग आहे बरं. ऐका, मावळा असावा कसा, मावळा म्हणावं कोणाला. पन्हाळगड नावाचा एक गड आहे, त्या गडाला 42,000 सैन्याचा वेढा होता. गडावरती 1200 मावळे होते. राजा विचारत होते, 2 गडावरती 2 पालख्या पाठवायच्या, 10ची बोलणी करावी की नाही या विचारात छत्रपती शिवाजी महाराज 10ची बोलणी करावी की नाही. 2 गडावर 2 पालख्या पाठवायच्या. एका गडावर एक पालखी जाणार, त्याच्यात मी जाणार, आणि दुसऱ्या गडावर सिद्धीच्या शामिण्यामध्ये पालखी पाठवायची. पण त्या पालखीमध्ये बसण्याकरता हुबेहूब राजांसारखा दिसणारा मुलगा हवा होता. आणि स्वराज्यामध्ये तो एकच होता, त्याचं नाव होतं शिवा काशी. एकच मुलगा स्वराज्यामध्ये राजांच्या सारखा दिसणारा. राजाने विचार केला आहे, पण त्याला मी सांगू कसं, कारण त्याला जिथं जायचंय तिथून तो परत येणार आहे का नाही त्याची गॅरंटी माझ्याकडे नाही. मी त्याला सांगू शकत नाही. त्याचं काही बरं वाईट झालं, त्याच्या घरच्यांना मी काय सांगणार आहे. 2-3 तासानंतर ही बातमी त्या शिवाच्या कानावरती गेली. मावळा कसा असावा, शिवाच्या कानावर बातमी गेली. तो शिवा काशीत राजांकडे आला. राजा बसलेले होते. राजांना मुजरा केला. राजा घ्या मुजरा, राजा घ्या मुजरा, राजा घ्या मुजरा. राजांनी विचारलं, शिवा कशासाठी रे मुजरा, शिवा कशासाठी रे मुजरा, शिवा कशासाठी रे मुजरा. त्या शिवानं सांगितलं, राज तुमच्या डोक्यावरचा टोप घालण्याकरता धडाधडा शिरं पडतील. राज तो टोप घालण्याकरता मला द्या, त्याच्यासाठी मुजरा. राज तुमच्या अंगावरचे कपडे मला घालण्याकरता द्या, राज त्याच्यासाठी मुजरा. राज तुमच्या कमरेची भवानी तलवार मला लावण्याकरता द्या, राज याच्याकरता मुजरा. राजाने सांगितलं, शिवा माझ्या डोक्यावरचा टोप भेटेल तुला, माझे कपडे भेटतील तुला, माझ्या कमरेची भवानी तलवारही भेटेल तुला, पण हे घालून तुला जिथं जायचंय का शिवा, तिथून परत यायचं नाही. काय उत्तर दिलं गोड त्या शिवा काशीत नावाच्या मावळ्यानं. तो मावळा म्हटला, राज असा जर मेलो तर शिवा नावी म्हणून मेला मरल, शिवा नावी म्हणून मरल. राज असं जर मेलो शिवा नावी म्हणून मरल. तुमचे कपडे घालून, तुमचा टोप घालून, तुमची भवानी तलवार घेऊन जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरल. राज याच्याकरता द्या कपडे, याच्याकरता द्या टोप. राज्य गड जिंकायचा होता. राजाने डोक्यावरचा टोप काढला, त्याला घालण्याकरता दिला. अंगावरचे कपडे दिले, त्याला घालण्याकरता. कमरेची भवानी तलवार त्याला लावण्याकरता दिली. सगळ्या काही गोष्टी त्याला त्याच्या जीवनात शिकवल्या. तो शिवा पालखीत बसला. बाजी प्रभू छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन पालखी विशालगडावरती घेऊन निघाले आणि ती शिवाची पालखी सिद्धीच्या शामिण्याकडे निघाली. ज्या पालखीत राजा बसलेली होती ती पालखी रडायची, आणि ज्या पालखीत शिवा बसलेली होता ती पालखी हसायची. तो विचार करायचा, माझा राजा गडावरती सुखरूप जातील, माझे राजे गडावर सुखरूप जातील, म्हणून ती पालखी हसायची. आणि छत्रपती शिवाजी महाराज रडायचे. त्याचं कारण, शिवा चाललाय खरं, पण तिथून परत येतोय का नाही, म्हणून ती पालखी रडायची. राजा गडावर पोहोचले. ती पालखी सिद्धीच्या शामिण्यामध्ये गेली. जेवढा राग राजांवरती होता, ती पालखी तिथं पोहोचल्याबरोबर सगळ्या काही गोष्टी राजांनी त्याला शिकवल्या. पण एक गोष्ट शिकवायची राहून गेली. राजा पालखीतून उतरताना उजव्या बाजूने उतरायचे आणि हा शिवा नेमकं डाव्या बाजूने उतरला. सिद्धीच्या शामिण्याच्या लक्षात आलं, अरे हा शिवाजी नाहीये, हा दुसरा तिसरा कोणीतरी आहे. या त्याला, मारा त्याला, कापा त्याला. जेवढा राग छत्रपती शिवाजी महाराजांवरती होता तेवढा सगळा राग त्या शिवा काशीत वरती काढला. त्याची बोटं कापली गेली, त्याचे हात कापले गेले, त्याचे पाय कापले गेले, त्याचं पोट कापलं गेलं, त्याचं धड शिरा वेगळं केलं गेलं, तुकडे 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 केले, एका गोणीत भरले आणि राजांना भेट म्हणून ती वस्तू पाठवली.
ऐका, आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोणालाच माहित नाही त्या शिवाचं काय झालं, शिवाची माती कुठं झाली, शिवाचा 13वा कुठं झाला, शिवाचा 10वा कुठं झाला. या महाराष्ट्राच्या मातीत अजून कोणालाही माहित नाही की गोणी राजांना सोडली. त्या शिवाचे शरीराचे तुकडे पाहिले, डस 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 राज रडायला लागले. राजांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. राजा रडायला लागले. राजांनी त्या शिवाचा माती गडावर केली, त्याचा 10वा गडावर केला, त्याचा 13वाही गडावर केला. सगळे काही विधी गडावर केले आणि शिवाच्या आईला आणि बायकोला सांगायला जायचं होतं, तुमचा शिवा माझा स्वराज्यासाठी गेलाय म्हणून. नेमापूर नावाचं ते गाव आहे, त्या गावच्या पाटलाला पत्र पाठवलं, शिवाच्या आईला सांगा राज तुम्हाला भेटण्याकरता येत आहे. पत्र पाठवलं, पत्र पोहोच झालं. शिवाची आई नाचायला लागली आनंदानं, सडा टाकला, रांगोळी काढली, सगळ्या गोष्टी जीवनामध्ये केल्या. आपल्या सुनबाईला आपल्या ठेवणीतली 9वारी साडी काढली, सुनबाईला घालण्याकरता दिली. सुनबाई, राजा आपल्या घरी येत आहेत, त्यांचं औक्षण तुम्हाला करायचं. सुनबाई, ही साडी घाला. कुणी कानातलं दिलं, कुणी नाकातलं दिलं, कुणी गळ्यातलं दिलं, सजवलं हो त्या पोरीला, सजवलं त्या पोरीला. राजांचं औक्षण करायचं होतं. तिनं कपाळी कुंकू लावलं, पण तिला माहिती नव्हतं माझं कुंकूच आता राहिलेलं नाहीये. राजा गडावरून निघाले, त्या गावामध्ये आले, गावच्या वेशीत आले, धनगराच्या गल्लीला राजा आले, नाव्याच्या गल्लीला राजा आले, नाव्याच्या गल्लीला आले, शिवाच्या दारात राजा आले. त्या सुनबाईनं शिवाच्या बायकोनं कुमकुम तिलकामध्ये बोट बुडवलं आणि ती कुंकू राजांच्या कपाळी लावणार. पाठीमागून आवाज आला, सुनबाई तुम्ही नका ओळू राजांना. ती विचार करायला लागली, जिनं सजवलं, जिनं मेकअप करायला लावला, जिनं साडी दिली, ती माझी सासू का म्हणत असेल मला तुम्ही नका ओळू राजांना. तिनं राग रागत ताट दुसऱ्याच्या हातात दिलं. एका दुसऱ्या मुलीनं राजांचं औक्षण केलं आणि राजा घरात येऊन बसले. पूर्वीच्या काळची पद्धत होती, गुळाचा खडा, पाण्याचा तांब्या दिला. राजांनी गुळाचा खडा खाल्ला. पाणी पिता पिता आईनं पहिला प्रश्न केला, का हो आई, किती सजून आली होती ती मुलगी, किती सजून आली होती, किती मेकअप करून आली होती, का नाही औक्षण करू दिलं तुम्ही तिला. शिवाच्या आईनं सांगितलं, राज ती शिवाची बायको आहे. अहो मग चाललं असतं की, राज ती शिवाची बायको आहे. अहो आई चाललं असतं की, राज ती शिवाची बायको आहे, आमचं रक्त आहे. राज एखाद्या विधवा बाईनं तुमचं औक्षण करावं, आमच्या नियमात बसत नाही. राज धाडकन तांब्या खाली पडला. विचार करायला लागले. अजून गावच्या मातीलाही माहिती होती दिलं नाही. या आईला कसं माहिती झालं. ती आई रडायला लागली. त्या आईनं सांगितलं, राज तुम्ही जाणते राजा आहात, तुम्ही जगाला फसवू शकता, पण एका आईला नाही फसवू शकत. त्या आईनं सांगितलं, राज तुम्ही ज्या अर्थी माझ्या गावात येताय, मला वाटलं माझा शिवा तुमच्या पाठीमागं भाला घेऊन उभा असेल. तुम्ही धनगराच्या गल्लीला आले, मला वाटलं माझा शिवा तुमच्या पाठीमागं भाला घेऊन उभा असेल. तुम्ही नाव्याच्या गल्लीला आले, मला वाटलं माझा शिवा तुमच्या पाठीमागं भाला घेऊन उभा असेल. तुम्ही माझ्या दारात आले, ज्या अर्थी माझा शिवा दिसत नाही त्या अर्थी माझा शिवा स्वराज्यासाठी गेलाय. राजा तुम्हाला सांगू, तुम्ही माझ्या घरी येणार आणि शिवाची बायको तुमचं औक्षण करणार. हे जर शिवाला माहिती झालं असतं ना राज, शिवा नाचला असता राज, आणि नाचून म्हणला असता, आई राजा आलं, राज आई आपल्या घरी राजा आलंय, नाचून म्हणला असता, ज्या अर्थी तुम्ही माझ्या घरात येताय माझा शिवा येत नाही त्या अर्थी माझा शिवा स्वराज्यासाठी गेलाय. राज रडायला लागले. सोन्या चांदीनं भरलेली ताटं घरात आणली. त्या आईला सांगितलं, हे सोनं, हे चांदी तुमच्या करता आहे. त्या रडणाऱ्या आईनं सांगितलं, राज नकोय तुमचं सोनं, नकोय तुमची चांदी, नकोय तुमची कुठलीच गोष्ट. राजाने विचारलं, आई मला काहीतरी तुम्हाला द्यायचंय, काहीतरी मागा. त्या आईनं सांगितलं, राज मी मागताल ती गोष्ट मला द्याल का. राजाने सांगितलं, आई तुम्ही माझा प्राण जरी मागितला का तरी तो मी काढून द्यायला तयार आहे, कारण तुमचा शिवा माझ्या स्वराज्यासाठी गेलेला आहे. त्या रडणाऱ्या आईनं सांगितलं, राज एक गोष्ट तुमच्याकडे मी मागतीये. प्रत्येक बैलपोळ्याच्या सणाला माझा शिवा घरी यायचा, माझ्या हातची पुरणाची पोळी खायचा, माझ्या गाई बैलांना ती चारायचा. माझी विनंती एकच आहे राज, प्रत्येक बैलपोळ्याच्या सणाला तुम्ही माझ्या घरी या, माझ्या हातची पुरणाची पोळी खा, माझ्या गाई बैलांना चारा, एवढीच गोष्ट जीवनात करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, आई जोपर्यंत अंतःकरणात प्राण आहे, जोपर्यंत अंतःकरणात श्वास आहे, तोपर्यंत तुमच्याच हातची पुरणाची पोळी मी खाणार. बैल पोळ्याच्या सणाला मी घरी येणार, तुमच्या हातची पुरणाची पोळी खाणार आणि तुमच्या गाई बैलांना ती मी चारणार. त्या रडणाऱ्या आईनं डोळे पुसले आणि त्या रडणाऱ्या आईनं सांगितलं, राजा तुम्हाला म्हणून सांगते, जो गेलाय का तो शिवाजी राजा गेलाय, आणि जो उरलाय का तो शिवा काशीत उरलाय, जो उरलाय का तो शिवा काशीत उरलाय. याला म्हणायचं मावळा.
स्वराज्यासाठी लढणारे मावळे आपले फार अवघड आहेत. हर हर